हॅलो स्टुडंट्स, आज आपण पॉलिनेशन हा या टॉपिकमधला पुढचा पार्ट कंटिन्यू करणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण मेगास्पोरोजेनेसिस कंप्लीट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण एका सिंगल मेगास्पोरपासून हाऊ देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट टेक्स प्लेस दॅट वी हॅव सीन इन डिटेल. नाऊ पॉलिनेशन इज द प्रोसेस जी आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत आहे. ॲज दी गॅमेट्स, मेल ॲज वेल ॲज फिमेल गॅमेट्स विच आर फॉर्म इन द प्लांट आर नॉन मोटाईल वन, बिकॉज इन दिस चॅप्टर वी हॅव सीन मेल गॅमेट and female gamete, both are the non-motile, and such a non-motile male gamete should come together for the process of fertilization, and they only come together by the process that is called as a pollination. कारण ही एकमेव पॉलिनेशनची अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये मेल फिमेल गॅमेट्स तुम्हाला क्लोज आलेले पाहायला मिळतात, एकत्र आलेले पाहायला मिळतात, बिकॉज दे आर नॉन मोटाईल. आणि जर त्यांना एकत्र आणायचं असेल तर त्या ठिकाणी काय झालं पाहिजे? पॉलिनेशन. कारण पॉलिनेशन नाही झालं तर गॅमेट जे आहेत मेल फिमेल हे एकमेकांच्या क्लोज येऊ शकणार नाहीत, ॲज दे आर नॉन मोटाईल. So pollination is a prerequisite for this fertilization process. Pollination काय आहे? Prerequisite. What is mean by prerequisite? Prerequisite means the initial requirement for the fertilization is the pollination. कारण pollination झालं तरच fertilization होणार आहे. Otherwise there is no fertilization takes place in the plant body. So pollination is very very essential process. कसली process आहे? It is very very essential process. So we'll start this pollination topic by this definition. We'll see first what is meant by pollination. Mainly there are two types of the pollination. Then we'll see in detail the types of the pollination and the agents of the pollination by which this process is carried out, which include both biotic and the abiotic agent. Okay, so first we'll see what is mean by pollination. Definition काय सांगता येईल बघा पॉलिनेशनची. पॉलिनेशन म्हणजे काय सांगता येईल पहा? the transfer of pollen grains. बघा डेफिनेशन, the transfer of pollen grains from anther to stigma of a flower. From anther to a stigma of a flower is called पॉलिनेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत? पॉलिनेशन. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे पोलन ग्रेन्स सपोज आपण दाखवतो हे काय आहेत? पोलन ग्रेन्स आहेत. वेअर दी पोलन ग्रेन्स आर डेव्हलप दे आर प्रोड्यूस इनसाइड द अँथर. अँथरमध्ये असणाऱ्या पोलन सॅकमध्ये किंवा मायक्रोस्पोरेंजियममध्ये हे पोलन ग्रेन तयार होतात. मग हे अँथरमध्ये तयार झालेले पोलन ग्रेन जेव्हा अँथर डेहिसन्स होईल, ओपन होईल, तेव्हा अँथरमधून हे पोलन ग्रेन कुठं डिपॉझिट होणार आहेत? दे गेट डिपॉझिटेड इन टू दी स्टिग्मा पार्ट ऑफ द ओव्हिल. त्यामुळे हा पार्ट आपण दाखवतोय, हा पुढचा पार्ट दाखवतोय स्टिग्मा. दिस इज द स्टिग्मा. आणि या स्टिग्मावर तुम्हाला काय पाहायला मिळतात? हे पोलन ग्रेन डिपॉझिट झालेले पाहायला मिळतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? पॉलिनेशन. ठीक आहे. मग आता या पॉलिनेशनमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय पाहायचं आहे? मेनली दोन टाईपचे पॉलिनेशन्स तुम्हाला पाहायला मिळतात. वन टाईप इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन अँड अनदर टाईप इज कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन. डेफिनेशन तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली की एका फ्लावरमधल्या एका किंवा कुठलाही फ्लावर असू दे, फक्त वर्ड काय लक्षात ठेवायचं आहे किंवा सेंटेन्स काय लक्षात ठेवायचं आहे? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अ फ्लावर इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. ओके, आता आपण पाहूया हे जे पॉलिनेशन आहे या पॉलिनेशनचे ब्रॉडली आपल्याला दोन टाईप्स पाहायला मिळतात. किती टाईप पाहायला मिळतात? दोन टाईप्स. सो फर्स्ट टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. And the second type of pollination is called as a cross pollination. ओके, पहा पॉलिनेशनचे दोन टाईप मी इथे लिहिले, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. सो सेल्फ आणि क्रॉस
हे वर्डच याचं मिनिंग आपल्याला इंडिकेट करतात. किंवा आपण असं काम करूया, थोडंसं मध्ये गॅप ठेवूया, म्हणजे मला ॲट ए टाईम हे तुम्हाला दोन्ही एक्सप्लेन करता येईल. वन टाईप आपण म्हणतोय सेल्फ आणि सेकंड टाईप काय सांगतोय आपण, क्रॉस पॉलिनेशन. हे काय आहे तर ब्रॉडली 2 टाईप आपल्याला पॉलिनेशनचे पाहायला मिळतात. पहा आता इथं काय सांगायचं आहे आपल्याला, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. सेल्फ म्हणजे एकच आहे. त्या ठिकाणी आपण म्हणतो माय सेल्फ, युअर सेल्फ, इट्स सेल्फ. तसं सेल्फ म्हणजे या ठिकाणी काय पाहायला मिळतं तुम्हाला, एक सिंगल प्लांट पाहायला मिळतं. सेल्फ म्हणजे इथं काय लक्षात घेऊया आपण, ट्रिक लक्षात घेतो आपण, सिंगल प्लांट पाहायला मिळतं. आणि क्रॉस म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 वेगवेगळे प्लांट्स पाहायला मिळतात. बघा मी काय सांगते, इथे एकच प्लांट तुम्हाला इन्व्हॉल्व झालेले पाहायला मिळतं पॉलिनेशन प्रोसेसमध्ये. या ठिकाणी 2 प्लांट्स इन्व्हॉल्व झालेले पाहायला मिळतात पॉलिनेशन प्रोसेसमध्ये. मग आता आपण इन डिटेल सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन याचं मिनिंग पाहणार आहोत. सो सेल्फ पॉलिनेशन म्हणजे आपण सांगू शकतो की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अ सेम फ्लावर. बघा मी काय सांगते तुम्हाला, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अ फ्लावर ऑफ अ सिंगल प्लांट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ पॉलिनेशन. काय काय सांगितलं मी तुम्हाला सेल्फ पॉलिनेशनबद्दल, की या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं तर एका फ्लावरमधल्याच अँथर आणि एकाच फ्लावरमधल्या स्टिग्माचं डिपॉझिशन पाहायला मिळेल. किंवा इथं आता फॉर एक्झाम्पल हे सेल्फ पॉलिनेशन समजून घ्यायच्या आधी मी तुम्हाला एक डेफिनेशन याची डायग्रॅमॅटिक एक्सप्लेन करते. सो यू इमॅजिन इट इज अ सिंगल प्लांट. ओके, या प्लांटवर तुम्हाला काय पाहायला मिळतं, देअर आर सम फ्लावर्स. इमॅजिन दिस इज 1 फ्लावर ऑन दिस प्लांट, दिस इज अनदर फ्लावर ऑन दिस प्लांट. ओके, आता आपण काय म्हणतोय बघा, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, ह्या एकाच फ्लावरमधले पोलन ग्रेन आणि याच फ्लावरमधला स्टिग्मा यांच्यामध्ये जर पॉलिनेशन झालं, ठीक आहे, इथं काय होऊ शकतं, याच पोलन ग्रेनमधले, याच फ्लावरमधल्या अँथरमधले पोलन ग्रेन आणि याच फ्लावरमधल्या कार्पेलच्या स्टिग्मावर हे पोलन ग्रेन डिपॉझिट होऊ शकतात. किंवा काय होऊ शकतं, या फ्लावरमधले पोलन ग्रेन कुणावर डिपॉझिट होऊ शकतात, या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होऊ शकतात. त्यामुळं पोलन ग्रेन स्टिग्मा एकाच फ्लावरचे पार्ट असतील किंवा पोलन ग्रेन एका फ्लावरचा पार्ट असेल, स्टिग्मा दुसऱ्या फ्लावरचा पार्ट असेल, पण कंडिशन काय आहे, इट बिलॉंग्स टू द सेम प्लांट. एकाच प्लांटमध्ये तुम्हाला असं पॉलिनेशन पाहायला मिळतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ पॉलिनेशन. आणि हे पॉलिनेशन तुम्हाला जनरली पी प्लांटमध्ये पाहायला मिळतं. एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे पी प्लांट, वाटाण्याच्या शेंगा आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये आपल्याला अशा टाईपचं पॉलिनेशन पाहायला मिळतं. ठीक आहे, किंवा इथं पी प्लांट न लक्षात घेता आपण या पॉलिनेशनला एक जनरल नाव देऊया, कारण डिटेल एक्झाम्पल मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. तर याला आपण नाव देऊया इनब्रीडिंग किंवा सेल्फिंग. ह्याला काय म्हणू शकतो आपण, इनब्रीडिंग किंवा सेल्फिंग. तर इथं मी तुम्हाला आधी डेफिनेशन सांगते सेल्फ पॉलिनेशनची. व्हॉट इज मीन बाय सेल्फ पॉलिनेशन. सो इथं डेफिनेशन लिहून घेऊया आपण. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to stigma of same flower. अंडरलाईन शब्द करायचा कुठला आपल्याला महत्त्वाचा आहे, सेम फ्लावर, ऑफ सेम फ्लावर और डिफरंट फ्लावर, ऑफ सेम फ्लावर और डिफरंट फ्लावर ऑफ, काय सांगायचं आपल्याला, ऑफ द सेम फ्लावर और डिफरंट फ्लावर ऑन अ सिंगल प्लांट, ऑन अ सिंगल प्लांट. पहा या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे, शेवटचा वर्ड ऑन अ सिंगल प्लांट. त्यामुळे याच्यामध्ये 3 महत्त्वाचे पॉईंट्स आपण लक्षात ठेवूया. पहा, प्लांट सिंगल आहे, एकच आहे. एका प्लांटमधल्या एका फ्लावरमध्ये पॉलिनेशन होईल किंवा एका प्लांटमधल्या 2 वेगवेगळ्या फ्लावरमध्ये पॉलिनेशन होईल. याला आपण काय म्हणतोय, सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ शब्द वापरलेला कारण ते सिंगल प्लांट पाहायला मिळतं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनब्रीडिंग ऑर सेल्फिंग. ह्याला काय म्हणलं तर पुढे काय मी सांगते पहा, इट इज ऑल्सो कॉल्ड इनब्रीडिंग ऑर सेल्फिंग. का असं म्हणलं बाय पहा, इनब्रीडिंग ऑर सेल्फिंग, कारण का एकाच प्लांटमधल्या फ्लावरमध्ये हे पॉलिनेशन होते. सो इनब्रीडिंग म्हणजे ओनली 1 प्लांट इज इन्वॉल्व हिअर.
आणि सेल्फिंग म्हणजे काय, एकाच प्लांटमध्ये आपण क्रॉस घडवून आणतोय, त्यामुळे याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, वी मे कॉल इट ॲज अ सेल्फिंग. क्लिअर. आता पहा आपण दुसरा टाईप बघूया पॉलिनेशनचा, ज्याचं नाव काय आहे, क्रॉस पॉलिनेशन. सेकंड टाईप इज अ क्रॉस पॉलिनेशन. इमॅजिन करा आपल्याला जे काही आपण सेल्फ पॉलिनेशनबद्दल सांगितलेलं आहे त्याच्या अपोजिट आपण काय सांगणार आहे, इन कॉन्ट्रास्ट वी कॅन से इन अ क्रॉस पॉलिनेशन. काय सांगणार आहे बघा क्रॉस पॉलिनेशनमध्ये, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसिस. बघा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther of one flower to stigma of another flower of two different plants डिफरंट प्लांट्स महत्त्वाचं आहे पहा, ऑफ टू डिफरंट प्लांट्स बिलॉंग्स टू सेम स्पेसिस. परत एक वर्ड काय महत्त्वाचा आहे या ठिकाणी, सेम स्पेसिस. काय वर्ड महत्त्वाचा आहे पहा, सेम स्पेसिस. ठीक आहे, पहा व्यवस्थित तुम्ही या दोन्हीही डेफिनेशन्स व्यवस्थित केअरफुली ऑब्झर्व करा. We have written self pollination and the cross pollination. या पॉईंट दोन्ही तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला पॉलिनेशनचे पुढचे पार्ट समजतील. आणि काही सोप्या डेफिनेशन्स काही मुलं खूप कॉम्प्लिकेटेड करून लक्षात ठेवतात, काही गरज नाही. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे वन प्लांट आणि त्याच्यामधले वन फ्लावर किंवा टू डिफरंट फ्लावरमध्ये पॉलिनेशन पाहायला मिळतं. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, टोटली टू डिफरंट फ्लावर totally present on two different plants but their species is the same, that is called as a cross pollination. self pollination ला अजून एक नाव काय दिलं आपण, सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग. आता ओव्हरऑल आपल्याला 3 टाईपचे पॉलिनेशन्स पाहायला मिळतात, ॲटोगॅमी, जिटिनोगॅमी आणि झेनोगॅमी. आता हे 3 टाईप पॉलिनेशनचे काय आहेत ते आता आपण स्टडी करूया. सो विल सी नेक्स्ट दी डिफरंट टाईप्स ऑफ द पॉलिनेशन. आता हे पॉलिनेशनचे टाईप मात्र आपल्याला विथ एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, पहा आता पुढचा पॉईंट आपण एक्सप्लेन करतोय. Okay, so overall there are 3 types of pollination. पहिल्यांदा मी पॉलिनेशनचे टाईपची नावं लिहिते पहा. ॲटोगॅमी, ज्याला कॉमनली सेल्फ पॉलिनेशन असं म्हणलं जातं. जिटिनोगॅमी अँड थर्ड टाईप इज कॉल्ड ॲज झेनोगॅमी. बघा 3 टाईपचे पॉलिनेशन आपल्याला डिस्कस करायचे आहेत, ॲटोगॅमी, जिटिनोगॅमी आणि झेनोगॅमी. सो विल सी फर्स्ट टाईप ऑफ पॉलिनेशन दॅट इज कॉल्ड ॲज ॲटोगॅमी. आता मी पहिलं पॉलिनेशन तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करते. व्हॉट इज द टाईप ऑफ दॅट पॉलिनेशन, ॲटोगॅमी. या ॲटोगॅमीला कॉमनली आपण सेल्फ पॉलिनेशन असंही म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, सेल्फ पॉलिनेशन. Autogamy is also called as self-pollination. So what is mean by autogamy? बघा इथं खूप इझी आपल्याला या ॲटोगॅमीचे डेफिनेशन सांगायचे आहे. बघा की टाईप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. बायसेक्शुअल फ्लावर इज pollinated by its own pollen grains. By its own pollen grains. Which 2 points are important? Bisexual flower means the flower in which male as well as female part is present. आणि या बायसेक्शुअल फ्लावरमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं, याचा पूर्ण या लाईनचा अर्थ काय लक्षात घ्यायचा आपल्याला, एकाच फ्लावरमधले
पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट झाले की सच टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज ॲटोगॅमी. कळते तुम्हाला? म्हणून काय सांगितलेलं आहे, बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. म्हणजेच एकाच फ्लावरच्या स्टिग्मा आणि पोलन ग्रेनमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं, पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. आणि याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला ॲटोगॅमीचं जे दिलेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ पी प्लांट. तुम्हाला वाटाण्याच्या शेंगामध्ये असं ॲटोगॅमी टाईपचं पॉलिनेशन पाहायला मिळतं, जे आपल्याला काय सांगता येईल, आपल्याला सेल्फ पॉलिनेशन असं आहे, त्याचं दुसरं नाव सांगता येईल. आता लगेच मी तुम्हाला सेकंड टाईप एक्सप्लेन करते पहा, दॅट इज कॉल्ड ॲज जिटिनोगॅमी. दुसरा टाईप पॉलिनेशनचा काय सांगता येईल आपल्याला, जिटिनोगॅमी. व्हॉट इज मीन बाय जिटिनोगॅमी? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू अ स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर. बघा काय सांगायचं जिटिनोगॅमी आपल्याला, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लावर, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ another flower, to the stigma of another flower of same plant. So same plant is very important. Same plant म्हणजे एकच प्लांट आहे, बरोबर आहे, पण त्याच प्लांटवरच्या एका फ्लावरमधले पोलन ग्रेन त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात. त्याला आपण काय म्हणतोय, वी कॉल इट ॲज अ जिटिनोगॅमी. त्याला काय म्हणायचं, जिटिनोगॅमी. बघा इझी वाटत असलं तरी डेफिनेशन्स नीट समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. आणि याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे कुकुरबिटा मॅक्झिमा. पण यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे बघा, तर इट इज फंक्शनली सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन. हे क्रॉस पॉलिनेशन सारखं आपल्याला पाहायला मिळतं जिटिनोगॅमी. का क्रॉस पॉलिनेशन सारखं पाहायला मिळतं, कारण हिअर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ टू फ्लावर. Functionally similar to cross pollination, but they are genetically similar to the self pollination. काय वर्ड आहे महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट मी सांगते इथं तुम्हाला. They are functionally similar to cross pollination, but genetically similar to self pollination. बघा, बट जेनेटिकली काय सांगितलेलं आहे आपल्याला, सिमिलर टू दी सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे. आता याचं एक एक्झाम्पल आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं, ते म्हणजे कुकुरबिटा मॅक्झिमा. पहा, हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत बरं का. आपण आता सांगितलं की जिटिनोगॅमीमध्ये काय होतं की एकच प्लांट आहे, नो डाऊट, बट फ्लावर्स आर डिफरंट. एका फ्लावरमधले पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतं, त्याला आपण म्हणतोय जिटिनोगॅमी. ॲज टू डिफरंट फ्लावर्स बट प्लांट इज वन. सेम प्लांट आहे पण फ्लावर्स काय डिफरंट आहेत. दोन वेगवेगळे फ्लावर असल्यामुळे हे तुम्हाला पॉलिनेशन कसं वाटतंय, ह्याचं फंक्शन कसं वाटतंय, क्रॉस पॉलिनेशनसारखं. कारण क्रॉस पॉलिनेशनमध्ये सुद्धा आपल्याला दोन वेगवेगळे फ्लावर्स इन्व्हॉल्व झालेले पाहायला मिळतात. सो फंक्शनली ते तुम्हाला सिमिलर क्रॉस पॉलिनेशनसारखं पाहायला मिळतं. पण जर तुम्ही जेनेटिकली त्याचा विचार केला तर इट बिलॉंग टू द सेम प्लांट. त्यामुळे जरी ते पॉलिनेशनपासून नवीन सीड वगैरे तयार झाल्या तर त्यांच्यामध्ये व्हेरिएशन येणार नाही आहे, कारण पॅरेंट एकच आहे. त्यामुळे ते जेनेटिकली व्हेरी सिमिलर टू दी कुणासारखे पाहायला मिळतात आपल्याला, दे आर व्हेरी जेनेटिकली सिमिलर टू द सेल्फ पॉलिनेशन. कारण सेल्फ पॉलिनेशनसारखंच पाहायला मिळतं. बिकॉज इन दिस ॲटोगॅमी ऑल्सो व्हॉट एव्हर प्रोजेनी आर डेव्हलप इट इज सिमिलर टू देअर पॅरेंट्स. इथं सुद्धा जी काही प्रोजेनी डेव्हलप होणार आहे ती कुणासारखी असणार आहे, पॅरेंट्ससारखी जेनेटिकली सिमिलर असणार आहे. सेम जेनेटिक सिमिलॅरिटी तुम्हाला या जिटिनोगॅमीमध्ये पण पाहायला मिळणार आहे. आणि याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे कुकुरबिटा मॅक्झिमा. कुकुरबिटा मॅक्झिमा इज एन एक्झाम्पल ऑफ जिटिनोगॅमी. P इज एन एक्झाम्पल ऑफ झेनोगॅमी. आणि आता तिसरा टाईप आपण बघूया. आपण कुकुरबिटा कुणाचं सांगितलं एक्झाम्पल, जिटिनोगॅमी, आणि P कुणाचं एक्झाम्पल सांगितलं, ॲटोगॅमीचं. आता जो तिसरा टाईप आहे झेनोगॅमी तो स्टडी करणार आहे, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो, क्रॉस पॉलिनेशन किंवा आउट ब्रीडिंग. बघा, ॲटोगॅमीला आपण काय म्हणलेलं आहे, सेल्फ पॉलिनेशनला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज अ सेल्फिंग ऑर इनब्रीडिंग.
आणि क्रॉस पॉलिनेशनला काय म्हणलं जातं, आउट ब्रीडिंग. त्यामुळे आता जो आपण पॉईंट एक्सप्लेन करणार आहे तिसरा, जो टाईप ऑफ पॉलिनेशनच्या अंडर आपण स्टडी करतोय त्याचं नाव काय असणार आहे, इट इज कॉल्ड ॲज झेनोगॅमी. थर्ड टाईप ऑफ पॉलिनेशन, झेनोगॅमी. दिस झेनोगॅमी इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन, or another name of cross pollination is outbreeding. सेल्फ पॉलिनेशन जर इनब्रीडिंग असेल तर क्रॉस पॉलिनेशन कसं असणार आहे बाळांनो, आउटब्रीडिंग. सो विल स्टडी फर्स्ट व्हॉट इज मीन बाय झेनोगॅमी. आता झेनोगॅमी हा पॉईंट आपण नीट समजून घेऊया. झेनोगॅमी म्हणजे काय पाहायला मिळतं बघा आपल्याला. बघा आपण डेफिनेशन लिहूया. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, transfer of pollen grains from one flower to stigma of another flower belongs to two different plants of सेम स्पेसिस. जी मागाशी आपण क्रॉस पॉलिनेशनची डेफिनेशन सांगितली तीच डेफिनेशन आपण इथे रिपीट करतोय की दोन वेगवेगळे फ्लावर जे दोन वेगवेगळ्या प्लांटमध्ये आहेत पण स्पेसिस त्या प्लांटच्या काय असणार आहेत, सेम असणार आहेत. त्याला आपण काय म्हणतोय, क्रॉस पॉलिनेशन, किंवा त्याचं दुसरं नाव सांगितलं आपण झेनोगॅमी किंवा आउट ब्रीडिंग असं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर या क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय पाहायला मिळतं, इन्व्हॉल्वमेंट ऑफ पॉलिनेटिंग एजंट. कुणाची गरज पाहायला मिळते आपल्याला, इन्व्हॉल्वमेंट ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स. पॉलिनेटिंग एजंटची इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळते. तर पॉलिनेटिंग एजंट म्हणजे काय तर विंड, वॉटर, बर्ड, बॅट, स्नेल, इन्सेक्ट यांच्यामार्फत आपल्याला बऱ्याच ठिकाणी पॉलिनेशन झालेले पाहायला मिळतं. दोज आर कॉल्ड एज पॉलिनेटिंग एजंट. इथे या पॉलिनेटिंग एजंटची गरज लागते. कारण का सांगा बघू, दोन वेगवेगळे प्लांट्स आहेत त्यामुळं कुठल्या तरी एजंटनं एका फ्लावरमधले पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट केले पाहिजेत. दॅट्स वाय देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ पॉलिनेटिंग एजंट. ठीक आहे. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा आहे आपल्याला. काय पाहायला मिळतो आपल्याला पुढचा महत्त्वाचा पॉईंट यामधला, तो म्हणजे काय, जेनेटिकली व्हेरिएबल ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्यूस. जेनेटिकली व्हेरिएबल ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्यूस. का सांगा बघू जेनेटिकली व्हेरिएबल पाहायला मिळणार आहेत, कारण का तर प्लांट्स दोन आहेत त्यामुळे दोन प्लांट्समधले जीन्स या पॉलिनेशन प्रोसेसद्वारे एकत्र येणार आहेत आणि त्या ठिकाणी नवीन ऑफस्प्रिंगमध्ये तुम्हाला 100% काय पाहायला मिळणार आहे, व्हेरिएशन पाहायला मिळणार आहे. दिस इज अबाउट दी झेनोगॅमी ऑर दी क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे की पॉलिनेशनचे आत्ता आपण टाईप्स बघितले, ॲटोगॅमी, जिटिनोगॅमी, झेनोगॅमी. ऐकताना जरी ते इझी वाटत असले तरी हे खूप व्यवस्थित तुम्हाला रीड केलं पाहिजे आणि पॉईंट वाईज लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर इझी असलं तरी ते जंबलिंग होऊ शकतं, आपलं व्यवस्थित तिथं तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे अतिशय इझी कंटेंट आहे, परत परत रिवाईज करायची गरज नाही. तुम्हाला हे समजलंच असेल. आता मला एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की जसं मगाशी आपण सांगितलं की नॉन मोर्टल मेल गॅमेट असल्यामुळे पॉलिनेशन गरजेचं आहे. जनरली क्रॉप प्लांटमध्ये आणि फायबर प्रोड्युसिंग प्लांटमध्ये पॉलिनेशन हे गरजेचंच आहे आणि हे पॉलिनेशन आपल्याला वेगवेगळ्या पॉलिनेटिंग एजंटद्वारे तयार झालेलं पाहायला मिळतं. हे पॉलिनेशन आपल्याला का गरजेचं आहे, कारण या पॉलिनेशन नंतर आपल्याला सीड फ्रूटची डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळते. सो धिस इव्हेंट ऑफ पॉलिनेशन इन्क्लुडेड इन द प्री फर्टिलायझेशन इव्हेंट. सुरुवातीच्या लेक्चरला आपण प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन असे 3 इव्हेंट्स पाहिले होते. त्यापैकी फर्टिलायझेशनचा आधीचा इव्हेंट म्हणजे प्री फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये आपल्याला पॉलिनेशन आलेलं पाहायला मिळतं. आता आपण पाहणार आहोत की हे जे काही पॉलिनेटिंग एजंट्स आहेत ज्यांच्यामार्फत हे पॉलिनेशन घडवून आणलं जातं याच्यामध्ये आपण ब्रॉडली अबायोटिक एजंट आणि बायोटिक एजंट असं क्लासिफिकेशन करतो. अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग एजंट आणि बायोटिक म्हणजे लिव्हिंग एजंट. तर आता आपण पाहूया हे जे काही पॉलिनेटिंग एजंट्स आहेत हे जनरली कोणत्या 2 कॅटेगरीमध्ये आपल्याला डिवाइड केलेले पाहायला मिळतात. मग या
पॉलिनेटिंग एजंटमध्ये मेजर आपल्याला कोणते एजंट्स पॉलिनेशनमध्ये जास्त इन्व्हॉल्व झालेले पाहायला मिळतात हेही सायमल्टेनियसली स्टडी करायचं आहे. पॉलिनेटिंग एजंटमध्ये आपण आता पाहणार आहोत अबायोटिक आणि बायोटिक एजंट्स. पहा, ठीक आहे. Pollinating agents are of two types. Abiotic agent and another one is biotic agent. Abiotic म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, नॉन लिव्हिंग एजंट, नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि बायोटिक म्हणजे काय आपण म्हणतोय, लिव्हिंग एजंट. ठीक आहे. आता अबायोटिकमध्ये दोन महत्त्वाचे पॉईंट्स पाहायला मिळतात आपल्याला, विंड आणि वॉटर. जर एखादं पॉलिनेशन विंड किंवा वॉटर मार्फत झालं असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अबायोटिक एजंट. आणि बायोटिकमध्ये आपल्याला मेनली कोण पाहायला मिळतं बघा, इन्सेक्ट्स पाहायला मिळतात, बर्ड्स पाहायला मिळतात, बॅट पाहायला मिळते, स्नेल पाहायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आता आपण बघितलेलं आहे की विंड जे आहे, ह्या विंडला दुसरं नाव दिलेलं आहे ॲनेमोफिली, वॉटर हायड्रोफिली, इन्सेक्ट एंटेमोफिली, बर्डचं मार्फत जे पॉलिनेशन होतं त्याला माहिती ऑर्निथोफिली आणि बॅट मार्फत पॉलिनेशन होतं त्याला माहिती कायरोप्टेरोफिली. म्हणजे ही जी मी ब्रॅकेटमध्ये नावं दिलेली आहेत ही नावं काय सांगतात, म्हणजे क्वेश्चन कसा विचारला जातो बघा, व्हॉट इज दी विंड पॉलिनेशन, म्हणजे असं म्हटलं तर व्हॉट इज विंड पॉलिनेशन नव्हे, व्हॉट इज ॲनेमोफिली. बघा मी काय सांगते, व्हॉट इज ॲनेमोफिली, तर आपण काय सांगणार आहे, द पॉलिनेशन विच टेक्स प्लेस बाय द विंड इज कॉल्ड ॲज ॲनेमोफिली. असे क्वेश्चन तुम्हाला स्टेट बोर्डला विचारले जातात. व्हॉट इज हायड्रोफिली, काय विचारलेलं आपल्याला, व्हॉट इज हायड्रोफिली, द पॉलिनेशन विच इज कॅरिड आउट बाय वॉटर इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली. व्हॉट इज एंटेमोफिली, the pollination which is carried out by the insect is called as entomophily. What is ornithophily, pollination which is carried out by the birds are called as ornithophily. What is mean by chiropterophily, pollination which takes place through the bat is called as chiropterophily. याचा अर्थ कोणता पॉलिनेटिंग एजंट त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहे त्याच्यावरून आपल्याला हे एंटेमोफिली, ऑर्निथोफिली, कायरोप्टेरोफिली अशी नावं पडलेले पाहायला मिळतात, किंवा ॲनोमोफिली, हायड्रोफिली. याच्यावर एक बेसिक क्वेश्चन असा विचारला जातो बघा, काही वेळा 4 ऑप्शन दिलेले असतात आणि खाली लिहिलेले असते की वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अबायोटिक एजंट और वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बायोटिक एजंट. मग त्यावेळी तुम्हाला बायोटिक एजंटची नावं, त्याची अल्टरनेट नावं आणि अबायोटिकची नावं आणि त्याची अल्टरनेट नावं हे माहीत पाहिजे. त्यामुळे याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता इन डिटेल आपल्याला हे प्रत्येक पॉलिनेशन स्टडी करायचं आहे, विंड, वॉटर, इन्सेक्ट, बर्ड आणि बॅटचं. पण या सगळ्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, तर मोस्ट कॉमन अबायोटिकमध्ये विंड पॉलिनेशन पाहायला मिळतं, मोस्ट कॉमन. पण विंड पॉलिनेशनला बाय चान्स पॉलिनेशनसुद्धा म्हणलं जातं. बाय चान्स म्हणजे काय, चान्स न, एखादा चान्स म्हणतो ना आपण, बाय चान्स म्हणजे अशी एखादी सिच्युएशन अशी होती की वाऱ्यामार्फत पोलन आपल्याला स्टिग्मावर डिपॉझिट झालेले पाहायला मिळतात, इट इज कॉल्ड एज बाय चान्स. आणि कॉमन टाईपचं पॉलिनेशन पाहायला मिळतं. पण वॉटर पॉलिनेशन हे तुम्हाला रेअर पाहायला मिळतं. हे NCERTमध्ये पण मी डिस्कस करणार आहे. यानंतर मोस्टली तुम्हाला जे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पॉलिनेशन पाहायला मिळते, मेजॉरिटी ऑफ प्लांट ते इन्सेक्ट थ्रू असतं. आणि इन्सेक्टमध्ये बीज, हनी बी म्हणतो आपण, यांचा रोल खूप महत्त्वाचा पॉलिनेशनमध्ये पाहायला मिळतो. बर्डमध्ये सनबर्ड, हमिंग बर्ड असे काही पर्टिक्युलर बर्डच आहेत की जे पॉलिनेशन करतात. नॉट ऑल बर्ड्स आर टेक पार्ट इन दिस पॉलिनेशन प्रोसेस. आणि बॅटमध्ये ज्याला आपण वटवाघूळ म्हणतो, जे नॉक्टर्नल आहे, रात्री ॲक्टिव्ह पाहायला मिळतं. ह्या बॅटमार्फतसुद्धा तुम्हाला नाईटला जे फ्लावर्स ओपन होतात त्यांच्यामध्ये पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. सो स्टुडंट्स, इन नेक्स्ट लेक्चर वील स्टडी इन डिटेल first abiotic agent of pollination and then we'll see the biotic agent of the pollination. I hope तुम्हाला आजचं लेक्चर इझी वाटत असलं तर ते व्यवस्थित समजेल, ट्रिकनं ते समजून घ्या. या ठिकाणी आपण आजचं लेक्चर स्टॉप करतोय. थँक्यू व्हेरी मच.